नमस्कार. तर आज आपण बनवूयात सिंपल आणि अतिशय चविष्ट अशी व्हेज थाली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिलं तर आधी मी भात बनवायला ठेवले आणि छोले 5-6 तास भिजत घालून ठेवलेले होते, ते आता कुकरमध्ये घालून घेते. छोले तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा भिजवून घेऊ शकता, म्हणजे छोले शिजतात चांगले. पाणी घालायचं आणि खडे गरम मसाले घालून घ्यायचे. दालचिनी, चक्री फूल, लवंग, मसाला वेलची, हिरवी वेलची आणि थोडी काळी मिरी आणि चहा पावडर. चहा पावडरने भाजीला कलरही छान येतो आणि भाजीला टेस्टसुद्धा चांगली येते. मी या जाळीमध्ये सर्व मसाले आणि चहा पावडर भरून घेतले. आता ते कुकरमध्ये घालूयात आणि 4 ते 5 शिट्ट्या मीडियम गॅसवरती काढून घ्यायच्या. कढी बनवणार आहे, तर कढी बनवण्यासाठी मी बाउलमध्ये दही काढून घेते. भातसुद्धा बनलेला आहे, तर भातामध्ये कावळीता फिरवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं, म्हणजे भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो. गॅसवरती कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. 1 पळी तेल घातले. राई घालायची, जिरा आणि कढीपत्तासुद्धा घालायचा, चिरलेली मिरची, हिंग, 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, हे सर्व फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 2 चमचे बेसन घालायचं, हळदी पावडर आणि हे सर्व परतून घ्यायचं. बेसन आपल्याला 2 मिनटं छान खमंग असं परतून घ्यायचं आहे. बेसन आपलं छान भाजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आणि त्याच बाउलमध्ये मी थोडं पाणी घालते. आपल्याला जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही एखादा चमचा बेसन अजून वाढवू शकता. चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे साखर घालून घेतली आहे. थोडी कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घातली की कढीला छान बटरसारखी चव येते. आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. कढीला 2-3 मिनटं छान उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. आता मी दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घेते. 1.5 पळी तेल घातलंय. राई घालून घ्यायची, थोडा कढीपत्ता आणि हिंग घालून घ्यायचं आणि 2 मोठे चिरलेले कांदे घेतलेत, ते घालून घ्यायचे. कांदे थोडा वेळ फोडणीमध्ये परतायचे आणि मग मीठ घालायचं. मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो. आता आपण एक पेस्ट तयार करून घेऊयात. मी इथे पाऊण वाटी दही घेतले आणि 5-6 काजू, 1 चमचाभर भाजलेली चणा डाळ आणि मसाले, 1.5 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हळदी पावडर, याची चांगली पेस्ट करून घ्यायची. कांदासुद्धा छान भाजलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घ्यायची. त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा. मी इथे 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला होता, तो घालून घेतला आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची. थोडा वेळ टोमॅटो फोडणीमध्ये परतला की तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आणि पेस्टसुद्धा चांगली परतून घ्यायची. 2-3 मिनटं ही पेस्ट चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आणि मग एक उकळी आली की त्याच्यामध्ये छोले घालून घ्यायचे. कुकरसुद्धा थंड झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता आपले छोले मस्त शिजलेले आहेत. मी गरम मसाले बाहेर काढून घेते. मस्त एकदम मऊ असे छोले शिजलेत. आता हे छोले ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे. छोलेमधलं पाणी फेकायचं नाही, ते सुद्धा घालून घ्यायचं. छोले मिक्स करून भाजी छान 2-3 मिनटं शिजू द्यायची. आपण आता दुसऱ्या गॅसवरती तांदळाची खीर बनवणार आहोत, तर पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतले आणि अर्धा पेला तांदूळ भिजत घालून ठेवले होते. 4-5 तास तांदूळ भिजत घालून घेतलेले होते, ते घालून घ्यायचे आणि छान 2 मिनटं तांदूळ तुपावरती परतून घ्यायचे, म्हणजे आपली खीर अगदी मोकळी सुटसुटीत होते. तांदूळ परतल्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ काढून घ्यायचे आणि त्याच पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेते. मी इथे गोकुळचं क्रीमवालं दूध वापरलेलं आहे. थोडं केसर घालून घ्यायचं. इथे भाजीला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता हे तांदूळ आपल्याला थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. तांदूळ मी मिक्सरमधून वाटून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असे हे तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत. आता हे घालून घ्यायचे आणि
स्लो गॅसवरती 4 ते 5 मिनिटं छान तांदूळ शिजू द्यायचे। इथे भाजी सुद्धा बनलेली आहे, तर वरून कोथिंबीर घालून घ्यायची। गॅस मी बंद केलेला आहे। खिरेचे तांदूळ सुद्धा मस्त शिजलेले आहेत, तर आपली खीर तयार झाले। वरून आता गूळ घालून घ्यायचं, ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची। हे सर्व मिक्स करायचं। गूळ घातल्यानंतर खिरीला एखादा मिनिट उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा। असं केलं तर आपली गुळाची खीर कधी फाटत नाही आणि ही गुळाची खीर लागते सुद्धा अगदी चविष्ट। साखरेऐवजी आपण अशा पद्धतीने गुळाची खीर बनवू शकतो। छान 1 मिनिट उकळी काढून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा। ही आपली मस्त खीर बनून तयार झालेली आहे, तर मी आता गॅस बंद करून घेते। बाकी सर्व जेवण झालेलं आहे, तर आता भेंडीचे भजी बनवणार आहे। तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने भेंडी कापून घ्यायची। मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत। भेंडीचे असे पातळ पातळ चिप्स करून घ्यायचे। हे भेंडीचे भजी अतिशय कुरकुरीत होतात आणि फारच छान लागतात। आता याच्यामध्ये हळद पावडर घालायची, पाव चमचा, 1 चमचा मालवणी मसाला, थोडं जिरं, अर्धा चमचा धणे पावडर, 3 मोठे चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हातावरती पाणी घ्यायचं आणि ते याच्यामध्ये मिक्स करायचं। जास्त पाणी नाही घालायचं, जास्त ओलसर नाही करायचं, अगदी हलकंसं पाणी घालून हे मिक्स करायचं। मी एकदा थोडं पाणी घातलंय आणि परत एकदा थोडंसं पाणी घालते। एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तेल गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे भेंडीचे भजी सोडून घ्यायचे। अलटून पलटून छान खमंग असे भजी फ्राय करून घ्यायचे। खूपच कुरकुरीत बनतात आणि चवीला सुद्धा फार छान लागतात। तुम्ही नक्की बनवून बघा। मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी भजी फ्राय करून घेतलेत। आता हे काढून घ्यायचे, एका टिश्यू पेपरवरती काढायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल। आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत, तर आपले जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते। आपल्याला नेहमीचा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं, तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं। तर हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा। आता पूर्ण जेवण तयार झालेलं आहे, तर मी जेवण वाढते, या तुम्ही पण जेवायला। हे आपलं रुचकर आणि सिंपल असं जेवण तुम्ही नक्की बनवून बघा। आजच्या जेवणामध्ये बनवलेलं आहे भात, चपाती, छोलेची भाजी, भेंडीचे भजी, दह्याची कढी, तांदळाची खीर आणि तळलेली मिरची। ही आपली मस्त व्हेज थाली बनून तयार झालेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने थाळी नक्की तयार करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। बाय बाय।